अर्जुन आणि चैतन्याचं चालूच असतं. अर्जुन त्याला विचारत असतो, मी काय करू, मी काय करू. मग शेवटी एकदाचं त्यांचं ठरतं की तो चिठ्ठी लिहिल, मिसेस सायली आय लव्ह यू. आणि ही चिठ्ठी मिसेस सायलीना लपून द्यायची, म्हणजे त्या वाचतील आणि त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभावांना कळेल की त्या खरंच अर्जुनवर प्रेम करतायत की नाही. हे असं ह्यांचं ठरतं आणि ते रूममध्ये अर्जुन चिठ्ठी लिहित असतो आणि मिसेस सायली आय लव्ह यू असं लिहितो. चैतन्याला दाखवतो. चैतन्य म्हणतो, ठीक आहे, आता ही चिठ्ठी ठेवण्याची वेळ असते. त्यामुळे आता एवढा मूर्खपणा हे लोक करत आहेत की जेव्हा तन्वी तिकडे आलेली आहे तेव्हाच हे सगळं या दोघांनाही करायचं असतं. सायली पण ते बिस्किटं त्याच्यासाठी करते आणि हा सुद्धा ही चिठ्ठी तेव्हाच ठेवायचे प्रयत्न करतो जेव्हा तन्वी तिकडे असते. त्यांना दोघांनाही माहिती आहे की तन्वीने आत्तापर्यंत किती प्रॉब्लेम्स क्रिएट केलेत. डिवोर्सची खोटी नोटीस पण तन्वीनेच पाठवलेली असते. तरी सायली आणि अर्जुन तन्वी तिकडे असतानाच त्यांना एकमेकांच्या मनातलं एकमेकांना सांगायचं असतं. किती मूर्खपणा आहे हा. उगाच सिरियल वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि उगाच या दोघांना एकमेकांना आपण प्रेम करतोय हे लांबवण्यासाठी ही तन्वी जेव्हा येते तेव्हाच हे सगळं करायचं असतं. म्हणजे तन्वी मुद्दामून खोडा घालेलमध्ये. अर्जुन आणि चैतन्य मग घेऊन खालती येतात आणि चिठ्ठी अर्जुनच्या खिशामध्ये असते. अर्जुन आणि चैतन्य तिकडेच घुटमळत असतात. तेवढ्यातच पूर्णाजी, मधुभाऊ, प्रतिमा हे सगळे त्यांना बघतात, दोघांनाही, चैतन्य आणि अर्जुनला. इथे सायली किचनमध्ये काम करत असते, तीही बघते. पूर्णाजी अर्जुनला विचारते, काय चाललं आहे तुमचं दोघांचं. तेव्हा अर्जुन काही नाही. अर्जुन पण एक लहान मुलासारखा मूर्खासारखा वागत असतो. सरळ सरळ आपल्या बेडरूममध्ये जेव्हा कोणीही नसेल तेव्हा ती चिठ्ठी ठेवावी, म्हणजे तिला एकांतात ती मिळेल. पण नाही, सगळ्या गोष्टी सगळ्यांसमोरच करायच्यात आणि मूर्खपणासारखं वागायचं आहे. इथे प्रतिमा पण म्हणते की त्याला सायलीला बघायचं असेल म्हणून तो कप ठेवायला आला आहे. आणि इथे सगळेजणच हसायला लागतात. इथे चैतन्य आणि अर्जुनचा एकमेकांचं चालू असतं, तू जा ठेव ना करत. इथे अर्जुन किचनमध्ये मग ठेवायला जातो. तो सायलीकडे बघत बघत जातो, मग ठेवतो आणि येतो. तेव्हा चैतन्य विचारतो, तू चिठ्ठी ठेवलीस. तेव्हा तो म्हणतो, अरे मी चिठ्ठी तर विसरलोच. परत मूर्खपणा. हा ॲडव्होकेट कसा बनला आहे काय माहिती. इथे चैतन्य म्हणतो, हे घे माझा मग, हा ठेवायचा बहाणाने जा आणि आता चिठ्ठी ठेव, हात जोडतो मी तुझ्या पुढे म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे, मी आता लक्षात ठेवतो. आणि तो परत चैतन्याच्या मग ठेवायला जातो. परत सायलीकडे बघतो आणि सायली पण त्याच्याकडे बघत असते. तो मग ठेवतो आणि यावेळेला चिठ्ठी ठेवतो तो खालती मगच्या. आणि तो येतो. तेव्हा तो म्हणतो, चैतन्य चल आता इथून. तेव्हा तो म्हणतो, नाही मला सायली ती चिठ्ठी वाचते तेव्हा तिचा चेहऱ्यावरचं एक्सप्रेशन बघायचं आहे. तो म्हणतो, मूर्ख झाला आहेस का. अर्जुन एक मूर्खासारखा वागत असतो तिकडे. शाळेतली मुलं पण अशी वागणार नाहीत जसा हा अर्जुन वागतोय मूर्खासारखा. चैतन्य त्याला समजवतो आणि म्हणतो, आपण स्टडीमध्ये जाऊया आणि नंतर बघूया आपण सायली वहिनीचं एक्सप्रेशन. तो जबरदस्तीने त्याला अर्जुनला स्टडीमध्ये घेऊन जातो. इथे सगळेजणच, पूर्ण आजी, प्रतिमा, सगळेच त्यांच्याकडे बघत असतात आणि विचार करत असतात ह्यांचं काय चाललं आहे म्हणून. इथे सायली पण त्यांना बघत असते. ते स्टडीमध्ये तिकडे अर्जुन एकदम कासावीस झालेला असतो, मला बघायचं आहे. पण इथे चैतन्य त्याला सांगतो की शांत राहा, तू काय शाळकरी मुलासारखा वागतोयस, डीप ब्रिदिंग कर, श्वास सोड, तू असं काय वागतोयस मला हेच कळत नाही आहे. हेच चाललं असताना तिकडे प्रिया आपला मग ठेवायला येते आणि ती किचनमध्ये जाते, मग ठेवते आणि परत येते. आणि तिकडेच प्रतिमा आणि पूर्णाजी ह्यांच्या इकडेच टेबलाच्या इकडे उभी असते. अस्मिता पण येते, तिकडे उभी राहते. तेवढा तिकडे अर्जुन आणि चैतन्य त्यांचं जे चाललं असतं ते तिथून परत येतात ते हे बघायला की सायली ती चिठ्ठी वाचल्यानंतर ती कशी रिॲक्ट करते म्हणून. इथे ते दोघं तिकडेच घुटमळत असतात आणि सगळे त्यांच्याकडे बघत असतात. तरी त्यांचं आपलं तेच चालू मूर्खपणा. इथे सायली मग धुवायला जाते, एकेकांचे मग धुते. शेवटचा मग ज्याच्या खालती चिठ्ठी असते तोही उचलते. तो मग धुवायला जाते, तेवढ्यातच तिला तिकडे चिठ्ठी दिसते. अर्जुन चैतन्याला म्हणतो, बघ चिठ्ठी मिळाली तिला. आता मिसेस सायली ती चिठ्ठी वाचतील म्हणून. आता कळेल ते हसतील, बघ ती चिठ्ठी वाचून. हे दोघांचं चालू असतं. तेवढ्यातच सायली ती चिठ्ठी उचलते आणि विचार करते कोणाची चिठ्ठी इथे राहिली आहे. आणि ती उघडून बघते आणि ती शांतपणे ते बघतच असते. ती चिठ्ठी त्याच्यात सामानाची यादी असते. ती विचार करते ही कोणी लिहिली आहे, कदाचित आईनी ही पूर्वी कधीतरी लिहिलेली असेल म्हणून, जुनी यादी असेल म्हणून ती फाडून टाकते. हे बघून अर्जुन एकदम कासावीस होतो, त्याला राग येतो. तो चैतन्याला म्हणतो, मिसेस सायली अशा कशा वागू शकतात. तेव्हा चैतन्य पण म्हणतो, सायली वहिनी अशी कशी वागू शकते, इमोशनल लेस.
आणि इथे अर्जुन खूपच चिडलेला असतो. तो जात असतो सायलीला जाब विचारायला. तेव्हा चैतन्य त्याला थांबवतो आणि म्हणतो, तू सगळ्यांसमोर विचारणार आहेस का? मूर्ख झाला आहेस का? तेव्हा तो म्हणतो, सगळ्यांना कळेल काय चाललं आहे म्हणून, चल रूममध्ये चल. म्हणून चैतन्य अर्जुनला तिकडून घेऊन जातो. इकडे प्रिया आणि अस्मिता रूममध्ये निघून जातात. तेव्हा अस्मिता तिला विचारते तन्वीला, तू काय बोलत होतीस, काय सांगायचं आहे तुला? तेव्हा तन्वी तिला सांगते की तू मला सारखं विचारत होतीस ना एवढा वेळ तू वरती काय करतेस म्हणून. तर ती अर्जुनच्या खोलीच्या बाहेर ऐकत असते अर्जुन आणि चैतन्याचं बोलणं की ते आय लव्ह यू लिहित आहेत म्हणून. आणि हे तन्वीला कळतं आणि तन्वी प्लॅन आखते की अर्जुनची चिठ्ठी तिथून काढायची आणि दुसरी चिठ्ठी तिकडे ठेवायची त्या जागी. हे अस्मिता ऐकून म्हणते, पण आय लव्ह यू तू ते तर चिठ्ठी तर तिथून काढलीस, पण त्या दोघांचं प्रेम एकमेकांवर खूप आहे आणि ते सगळ्यांनाच दिसतं आहे. ते एकमेकांमध्ये काय हरवलेले असतात, एकमेकांना मिठी काय मारतात आणि तू इथून काढलीस, पण ते बेडरूममध्ये ते एकमेकांना आय लव्ह यू म्हणू शकतात ना. तेव्हा तन्वी त्याला म्हणते की नाही, मी प्लॅनच असा आखला आहे, आता बघ पुढे काय होतं आहे ते. आणि अस्मिता आणि तन्वी एकमेकांकडे बघत असतात. इकडे प्रतिमा म्हणते की आता निघायला हवा, बराच वेळ झाला आहे म्हणून. तर पूर्णा आजी प्रतिमाला विचारते, रविराज येणार आहेत का तुला न्यायला? तर ती म्हणते माहीत नाही, आमचं अचानकच ठरलं, त्यामुळे ते माहीत नाही ते येतील की नाही. पूर्णा आजी प्रतिमाला म्हणते, बरेच दिवस झाले रविराजना भेटली नाही, आले असते तर भेट झाली असती त्यांच्याशी. मला पण फोन करायचा होता, पण विसरते मी फोन करायला म्हणून.